स्प्लेंडर जरा जुनीच आहे भाऊ, पण तिच्या दोन गोष्टी ना लय चांगल्या आहे. त्या प्रत्येक पोरायला ना आवडत्या. एक म्हणजे ऍव्हरेज आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4-5 जण बसवा, काहीच फरक पडत नाही. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ, तुमचा भाऊ निघाला होता बुलढाणा. आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना, त्यामुळे असं आतंकवाद्यासारखं कफन बांधून घ्यावं लागतं. पहिले तर स्प्लेंडर मध्ये पेट्रोल टाकून घेतलं आणि डायरेक्ट आलो भाऊ मामाकडं. आमचं कसं आहे भाऊ, उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणता ऋतू असो, बुलढाण्यात आलं की पहिले मामाचा चहा आणि मग बाकीचे कामं. चहा घेऊन आम्ही आलो डायरेक्ट अॅग्रो सर्व्हिसेसवर. आता तिथं आपलं वर्षभराचं फवारणीचं बिल द्यायचं बाकी होतं, ते देऊन टाकलं म्हणजे कसं परत वर्षभर टेन्शन नाही. त्यानंतर आहे ना भाऊ, परत दुसऱ्या अॅग्रो सर्व्हिसेसवर आलो. तिथलं पेमेंट करायचं बाकी होतं, ते करून टाकलं आणि डायरेक्ट आलो भावाच्या गॅरेजवर. आता आपल्या स्प्लेंडरचं वय भाऊ वय, त्यामुळे ना तिला राऊंड आणावं लागतं डॉक्टरकडे. आता डॉक्टर आपला भाऊच होता, त्यामुळे ना काही टेन्शन नव्हतं. आपल्या स्प्लेंडरचं वय झालं त्यामुळे ना भाऊ तिची काही इज्जत करत नाही. आल्यापर्यंत ना तिला नागडी करून टाकत असतो. तू कर म्हणलं हो तुला कंटिन्यू, तोपर्यंत ना मी येतो म्हणलं बाहेरून. पहिले तर सलूनवर आलो, जरा केस जास्तच वाढले होते, म्हणलं जरा माणूस की दिसला पाहिजे. कटिंग करून घेतली आणि परत गॅरेजवर आलो. तिथं आल्यावर ना भाऊन मस्त चहा सांगितला, मस्त चहा घेतला. चहा मध्ये काही भागला नाही भाऊ, म्हणून रमेश भाऊकडे आलो आणि मस्त फेमस वडापाव खाल्ला आणि डायरेक्ट आलो परत एकदा गॅरेजवर. तोपर्यंत ना भाऊ आपली धन्नू रेडी झाली होती. स्प्लेंडर जरा जुनीच आहे भाऊ, पण तिच्या दोन गोष्टी ना लय चांगल्या आहेत. त्या प्रत्येक पोरायला ना आवडत्या. एक म्हणजे ऍव्हरेज आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4-5 जण बसवा, काहीच फरक पडत नाही. आणि त्यापेक्षा आपल्याला ना भाऊ सगळ्यात मोठा हिचा फायदा म्हणजे शेतातल्या कामासाठी. अशा किरकोळ कामं करून आम्ही निघालो घराकडे. घरी जाताना ना परत एकदा मामूकडे एक ज्यूस घेऊन घेतला. चला भाऊ आम्ही घेतो ज्यूस, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.